नका त्या इंजेक्शनच्या मागे लागू. विनाकारण तब्येतीचा खेळ करू नका. चालता फिरता जर येत असेल ना तर नॅचरली वजन कमी करायचं ट्राय करा. थोडा वेळ लागेल पण यानेच तुम्हाला पाहिजे तसा फायदा होईल. मग हे इंजेक्शन कोणासाठी गरजेचं आहे, का गरजेचं आहे, मी तुम्हाला समजून सांगतो, समजून घ्या. आता बरेच पेशंट आहेत, डायबिटीज नाही, काही नाही, 5-10 किलो वजन थोडंसं आहे, थोडंसं चरबी, की म्हणतात सर इंजेक्शन घेऊ का, इंजेक्शननं फायदा होईल का. असं जमणार नाही, तुमच्यासाठी नाही आहे ते. आता डाटा काय सांगतो, मेटा अनालिसिस काय सांगतो ते समजून घेऊ. आता ऑझम्पिकमध्ये ना सेमेग्लुटाइड असतो. एका वाक्यात सांगायचं झालं ते काय करतं समजून घ्या. हे तुमच्या मेंदूला सांगणार की बाबा पोट भरून आहे आणि तुम्हाला भूक लागणार नाही, पोट भरल्यासारखं वाटेल, म्हणजे काय, तुमच्या मेंदूशी डायरेक्ट खेळणार आहे. ठीक आहे. आता हे मुळात कोणच्यासाठी आहे की टाईप 2 डायबिटीजच्या पेशंटसाठी बनवलं गेलेलं आहे, ज्यांचं डायबिटीज कधीच कंट्रोल होत नाहीये, खूप त्रासात आहे, कार्डियक रिस्क आहे, त्या पेशंटला हे गरजेचं आहे. आता अजून डाटा काय सांगतो की 10 पब्लिकेशन, जवळपास 22,155 पार्टिसिपंटचं काय वजन कमी झालं, एकदम चांगलं कमी झालं. पण त्याच्यात काय झालंय, फॅट लॉस तर झालाय पण सोबत मसल मास पण कमी झालाय. म्हणजे काय की जी स्नायूचा मास आहे शरीरातला तो पण कमी झालाय. म्हणजे तुम्ही सरळ झालं कसं एकदम खराट्याच्या काडीसारखे बारीक व्हाल एकदम. पण नॅचरली जर कमी केलं तर शरीराला थोडा आकार उकार तरी राहील, तुमचा मसल मास तरी व्यवस्थित राहील. ठीक आहे. आता जर मसल मास उतरलं तर काय होईल, तुमच्या हाडांना योग्य तसा सपोर्ट भेटणार नाही, कालांतराने तुम्हाला थकवा वाटेल. हे एकदम इंजेक्शनचे दुष्परिणाम मध्ये येईल. ठीक आहे. नॅचरली केलं तर शरीराला थोडा आकार उकार तरी राहील तुमच्या. आता प्रत्येकाचं वजन कमी होईलच का याच्यात, नाही. इंडिव्हिज्युअलाइज रिस्पॉन्स वेगळा आहे. मेटा अनालिसिसमध्ये जवळपास 2.4 mgच्या डोसमध्ये डायबिटीज नसलेल्या पेशंटचं जवळपास 11.6% वजन कमी झालं. पण डायबिटीज असलेल्या पेशंटमध्ये फक्त 6.3% वजन कमी झालं. ॲव्हरेज वेट रिडक्शन दिसलं. आता हे असं आहे, हे तुम्ही समजून घ्या. साईड इफेक्ट्स काय होणार याच्यात, खूप कॉमन साईड इफेक्ट आहे. तुम्हाला मळमळ होऊ शकते, उलट्या होऊ शकते, उलट्या झाल्यासारखं वाटते किंवा संडास लागू शकते. आता याच्यात काय होणार, भूक कमी तर पाण्याची तहान पण कमी, पाणी कमी पिलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनमध्ये बद्धकोष्ठताचा प्रॉब्लेम, म्हणजे थोडक्यात पोटाचे आजार सुरू होतील. आधीच तुम्हाला लोकांना महाराष्ट्रात एवढे पोटाचे आजार आहेत लोकांना की ॲसिडिटी असेल, काय खूप खूप आहेत. त्यात तुम्ही जर याच्या मागे लागला तर त्याच्यात अजून भर पडेल. आता सर्वात मोठा गैरसमज काय की परत वजन वाढणार नाही, इंजेक्शन घेतलं म्हणजे ओके, असं होणार नाही. तुमचं परत वजन वाढेल. तुम्ही फक्त इंजेक्शन घेऊन डाएट नाही घेत, प्रोटीन नाही घेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही करत, लाईफस्टाईल चेंज नाही करत, तर तुमचं वजन परत जशास तसं किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील होऊ शकतो. तर त्याच्यामुळे इंजेक्शन घेताना आधी समजून घ्या की आपल्याला आहार, व्यायाम करणं गरजेचंच आहे. त्यापेक्षा नॅचरली करा. माझं असं म्हणणं राहील की नॅचरली वजन कमी केलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.